मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं ना, तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. लवांड्या तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या 3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या होत्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे आणि वारकरी संप्रदाय वाद आता आणखी पेटण्याची चिन्ह दिसतायत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रतिगामी आणि धर्मांध शक्तींची घुसखोरी आहे ती वाढली आहे असं एक विधान केलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांची यादीच जाहीर केली. जवळपास 20 नावं त्यांनी जाहीर केली होती आणि त्यानंतर राज्यभरामध्ये एकच संतापाची लाट सुद्धा उसळल्याचं आपण बघितलंय. पण आज या वादाला हिंसक असं वळण मिळालंय. भर रस्त्यामध्ये विकास लवांडेंची गाडी अडवण्यात आली आणि पुढे काय घडलंय तुम्हीच पहा. मला म्हणायचं होतं काय, तुला घुसखोर म्हणायचं होतं ना, घुसखोर म्हटलं असतं तरी चाललं असतं. तू गुरुवाऱ्यांना बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे ते, सर्वस्व आहे आमचं. आमचं सर्वस्व आहे ते लवांड्या. तू लवांड्या तू परत गुरुवाऱ्यांना जर बोलला ना, तू लक्षात ठेव, आम्हाला काय भिडायचंय ते भीड. लवांड्या आमचे आई बाप आहे ते आमचं सर्वस्व आहे. लवांड्या सर्वस्व आहे आमचं ते. हा व्हिडिओ जो तुम्ही आता बघितला त्यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यासह काही जण आहेत आणि त्या सगळ्यांनी विकास लवांडे यांच्या अंगावर शाई फेकली आहे आणि त्यांना धमकावल्याचा प्रकार सुद्धा आपण बघितलाय. वारकरी संप्रदायातील संत महंतांची नावं घेऊन अपमान केल्याचा आरोप यापूर्वीच काही हिंदू संघटनांनी केला होता. त्यामुळे यापूर्वीपासूनच हिंदू संघटना त्यांच्या बाबतीत आक्रमक झाल्याचं सुद्धा आपण पाहिलं होतं, बघितलं होतं आणि त्यांच्या विरोधात निषेध सुद्धा नोंदवण्यात आला होता. आज मात्र विकास लवांडेंना एकट्याला गाठून त्यांना धमकावल्याचा प्रकार केलेला आहे आणि त्यांच्या अंगावर शाई सुद्धा उतली आहे. पुण्यातल्या लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये विकास लवांडे हे दाखल झाले आणि त्यांनी या सगळ्यांच्या विरोधात तक्रार सुद्धा दाखल केली आहे. आज सकाळी म्हातोबाच्या आळंदी तालुका हवेली येथे माझं एका दशक्रियेच्या निमित्ताने प्रवचन होतं. ते प्रवचन संपल्यानंतर 10 वाजता मी आळंदी म्हातोबाच्या इथून पुण्याला जायला निघालेलो असताना रस्त्यात गावाच्या बाहेर आल्यानंतर वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि काही 10-15 गोरक्षक होते. सगळेजण 2-3 गाड्या होत्या आणि त्या सगळ्या गुंडांनी मला रस्त्यात निर्जन स्थळी अडवलं. माझी गाडीवर मला उतरून माझ्या अंगावर 2-3 शाईच्या बाटल्या होत्या, मला धक्काबुक्की केली आणि 2 जणांच्याकडे रिव्हॉल्वर होते. ते सगळेजण मला जीवे मारण्याची धमकी देत होते. तितक्यात लोक जमत असताना ते मात्र तात्काळ पळून गेले. मी त्या सर्वांचा निषेध करतो. संग्राम भंडारे आणि त्याच्यासोबत आलेले सगळे जे काही 10-15 गुंड होते, गाड्या घेऊन आलेले, त्यांच्यावर पोलिसांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करावी. मी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला इथे फिर्याद देण्यासाठी आलेलो आहे. जोपर्यंत त्यांना सर्वांना अटक होत नाही तोपर्यंत लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे माझा सत्याग्रह सुरू राहणार आहे. आता या प्रकरणानंतर वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर दुसरीकडे वारकरी संप्रदाय आणि राजकारण यावरनं आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे. शाई फेक, धमक्या आणि आरोप प्रत्यारोपांमुळे आता हा वाद नेमका कुठपर्यंत जाणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.